श्री गजानन महाराज की जय। दरवेळी मी म्हणतो की एका घासात वसूल, पण नाही, हे खरं तर चवी पलीकडचं, त्यामुळे मी म्हणेन एका घासात तृप्त. ती एकदम प्रॉपर शेगावची कचोरी वाटते. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेले आहे गजानन महाराजांच्या शेगावी. आपण पहिल्यांदा दर्शन घेऊयात, मग महाप्रसाद घेऊयात आणि शेगावची कचोरी शेगाव सोडून बाहेरच जास्त खाल्ली, तर आपण प्रत्यक्ष शेगावची कचोरी ट्राय करणार आहोत आणि बघणार आहोत ती कशी येते. तर चला पहिलं दर्शन घेऊयात. शेगाव देवस्थानाची व्यवस्था उच्च दर्जाची आहे आणि हे तुम्हाला अगदी पार्किंग पासून जाणवतं. मंदिर आणि त्याचा संपूर्ण आवार इतका स्वच्छ आहे की प्रवेश केल्यावरच मन प्रसन्न होऊन जातं. मंदिरामध्ये अनेक स्वयंसेवक संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचं आणि बाकी व्यवस्थापनाचं काम सुद्धा अगदी चोख बजावतात. हे काम करताना नम्रतेने सगळ्यांना माऊली म्हणून बोलवतात, जे खूपच गोड वाटतं. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही, पण दर्शनानंतर आवारामध्ये नामस्मरणासाठी किंवा निवांत बसण्यासाठी छान व्यवस्था केली. तिथे खऱ्या अर्थाने मन एकदम निवांत होतं. तर खूप मस्त दर्शन झालं आणि आपण आता महाप्रसाद घेण्यासाठी आलोय. आणि छान सिस्टीम म्हणजे रांगेत उभं नाही राहावं लागत, त्यांनी बसायची व्यवस्था केली आहे. किती मोठी रांग असते तरी पूर्णपणे बसायची व्यवस्था आहे. मला खूप लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं की नक्की महाप्रसाद घे शेगावचा, आणि खूप छान वाटतंय, मला मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय, अप्रतिम व्हायब्रेशन्स आहेत तिथे. आणि चला तर मग महाप्रसाद घेऊया. आणि आलेलो आहोत अशा रीतीने महाप्रसाद घ्यायला. वा वा वा, खूपच भारी वाटतंय. मला असं वाटतंय की गोड नंतर खाऊयात, कारण गोड खाल्ल्यावर बाकी काही खायची इच्छाच होणार नाही. तर बटाट्याचा रस्सा आहे, पिठलं आहे, वरण आहे, भात, शिरा आणि चपाती, असा एकदम छान सात्विक मेनू आहे. तर आपण बटाट्याच्या रस्स्यापासून सुरुवात करूया. क्या बात आहे. कांदा लसूण नाही आहे कशातच, आणि कांदा लसूण शिवाय इतकी उत्तम चव देणं आणि प्रचंड सात्विक. आहा, सुरेख. पिठलं खाऊयात आपण. सुरेख, ज्या पद्धतीने एकरूप झालाय, पोळीबरोबर छान लागतंय, भाताबरोबरही उत्तमच लागणार. आणि वरण भात इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनून सुद्धा आहे, इतक्या छान पद्धतीने वरण शिजलंय, त्याला जिऱ्याचा असा छान स्वाद आहे आणि अप्रतिम सात्विक चव आहे. सुरेख. आता ज्या गोष्टीकडे माझ्या डोळ्या आधी बसणं ते म्हणजे शिरा. म्हणजे शिरा खाऊन बघूया. चॉकलेटी रंग आहे याचा. असा शिरा मी आयुष्यात नाही खाल्लेला, म्हणजे ही पद्धतच वेगळी आहे. हा थोडा जास्त भाजलाय आणि थोडंसं आपण म्हणतो ना कॅरमलाइज्ड म्हणतात ना, तशा पद्धतीने केलं. जास्त मुद्दाम तो ठरवून जास्त भाजलाय. तर रंग जो आहे ना याचा असा चॉकलेटी सर, गुळाचा एकतर हा शिरा आणि प्रचंड खमंग आहे. म्हणजे म्हणतात असं की जास्त भाजलाय, त्यामुळे त्याला थोडंसं एक बर्न्ट आणि गुळ जिथं एकत्रित चव येते. आणि असा शिराच कुठे खाल्ला नाही. म्हणजे मी बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, मी खरंच इथे या आणि मी म्हणून अनुभव घ्या, ही अनुभव घ्यायचीच गोष्ट आहे. आणि इतका सुरेख आहे, म्हणजे सुरेख. मला कायम वाटतं, म्हणजे आता ज्या भावनेने प्रसाद बनवतात ना, म्हणून प्रसाद आणि आपलं नॉर्मल जेवणामध्ये फरक काय, कारण ती भावनाच वेगळी असते बनवतानाची.
आणि तो पूर्णपणे भाव जो आहे तो त्या अन्नात उतरतो. त्यामुळे त्याची चव आहे ना, म्हणजे खरं तर ह्याचं ॲनालिसिस पण आपण नाही करू शकत की म्हणजे चवी पलीकडच्या गोष्टी आहेत या सगळ्या. आणि जी सिस्टीम आहे यांची, म्हणजे प्रगट दिना दिवशी 1-1 किलोमीटर लाईन जाते, लाखो लोक जेवतात इथे. आता सुद्धा हजारो लोक जेवणार असतील तरी सुद्धा अशी चव मेंटेन करणं, इतकी स्वच्छता, ज्या पद्धतीने व्यवस्थापन आहे यांचं, काय म्हणू म्हणजे मी हे फक्त भारतातच होऊ शकतं असं मला काय वाटतं. हे कुठेही जगात होऊ शकत नाही. दरवेळी मी म्हणतो की एका घासात वसूल, पण नाही, हे खरं तर चवी पलीकडचं आहे. त्यामुळे मी म्हणत एका घासात तृप्त. बाराच्या उन्हामध्ये शेगावमध्ये कचोरी शोधत फिरतोय. तुम्हाला एकच काम करायचं आहे, आवाज पण बदलायला लागला माझा. तुम्हाला एकच काम करायचं आहे की फक्त सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या जे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना आवड आहे खाण्याची, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा. नक्की सबस्क्राईब करा. खूप लोक येतात व्हिडिओ बघतात आणि जातात, सबस्क्राईब मात्र करत नाही. असं करू नका. बघा केवढा उन्हाचं फिरतोय आपण. चला. तर आयुष्यात पहिल्यांदा शेगावला येऊन शेगावची कचोरी खातोय. तर इथलं सगळ्यात ओजी जे 1950 पासनं ते म्हणजे शर्मा कचोरी, जे स्टेशनच्या बाहेरच आहे आणि जिथे दिले तीर्थराम करमचंद शर्मा, ती आहे ओरिजिनल शेगावची कचोरी 1950 पासनची. आपण एक कचोरी घेतलेली आहे. ही कडक वाटते मला, म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी असं आत पोकळ असते ना, तर ही कडक अशी कचोरी वाटते. आपण खाऊन बघूयात. ठेचा आहे ना, ह्याच्यासोबत ठेचा दिलाय, तो चटणी नाही आहे ती. त्याचा असा एक छान मिरचीचा जो जोरदार असा ठसकेबाज वास येतोय. कम्प्लिटली वेगळी आहे, खूप सुरेख. जे आपण खातो म्हणजे पुण्याला खूप ठिकाणी शेगाव कचोरी मिळते, ते बाकीच्या राजस्थानी कचोरी मिळतात अशी मिळते. ही जास्त कडक आहे, पण कडक असली तरी ना खुसखुशीत आहे. आतनं मऊ आहे, बाहेरून कडक आहे, म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ठेचा अप्रतिम आहे, म्हणजे खूप जास्त तिखट जाळ पण नाही आहे. मिरचीचा स्वाद मस्त आला त्याला सोबत. आणि ज्या आतमध्ये बटाटा आहे ना, तो बटाटा अजिबात स्पायसी नाही आहे. त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा आहे. त्यामुळे कचोरी कम्प्लिटली माइल्ड आणि चटणी एकदम झणझणीत, म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन होतं आहे. आणि म्हणत असं की ही कचोरी खरं तर आत्ता गार झाली आहे बरं का. जनरली कचोरी जेव्हा गार होते ना, खूप तोंडात फिरते, इतकी मजा नाही येत खायला. पण ही गार झाली असून सुद्धा खूप छान लागते, खुसखुशीत लागते आणि तरी मजा येते खाताना. त्यामुळे शेगावला आलात, स्टेशनच्या बाहेर पडल्या पहिल्यांदा कचोरी खायची आणि मग पुढे जायचं. सगळ्या गुळपट्टी सेमच आहेत का? कुठल्या घ्यायच्यामध्ये? शेंगदाणा, तीळ आणि खोबरं. प्रत्येकाच्या मला एक एक वडी द्या ना. ही शेंगदाणा का? तीळ, नारळ. सगळ्यामध्ये गुळाचा असतो का? फक्त शेंगदाणा असतो याच्यामध्ये, तीळ आणि तिळगुळासारखाच म्हणजे आपल्या फक्त गुळ असतो याच्यामध्ये. अच्छा, ही पण आपल्या शेगावचीच खासियत आहे ना, फक्त इथंच नाही. नंदीग्राम अकोला जिल्हा. नांदीग्राम मधलं. पण मग इथे शेगावमध्ये जास्त मिळते का? कारण लोकांनी मला सांगितलं इथेच गुळपट्टी खा म्हणून. गुळपट्टी म्हणजे आपल्या चिक्कीसारखीच. तर मी 3 प्रकार घेतलेत. एक शेंगदाणा आहे, एक तीळ आहे आणि एक खोबरं आहे. 3 प्रकारच्या गुळपट्ट्या आहेत. पहिला आपण शेंगदाणा खाऊयात. चिक्की हा प्रकार खूप फॅन्सी वाटतो, पण हे खूप गावातली चिक्की असं म्हणता येईल. शेंगदाण्याचा मस्त स्वाद येतो आणि तर शेंगदाणे आणि गुळ, बाकी काही नाही याच्यामध्ये. आणि गुळाचा खूप स्ट्रॉंग गोडवा आहे, जो छान लागतोय म्हणजे. पण समाव आपल्याला असं इतकं जास्त गोड खायची सवय नाही. म्हणजे मी एकच तुकडा खाल्लाय म्हणून ठीक आहे. जसे आपण अशा अख्खी पट्टी खाल्ली तर खूप ते गोड वाटेल असं मला वाटतंय. ही तिळाची आहे. तिळगुळपेक्षा छान मला काय वाटतंय, कारण मऊ आहे आणि जनरली तिळगुळ जो आहे तो कडक लागतो, पण हा मऊ तिळगुळ म्हणता येईल. मला शेंगदाण्यापेक्षा तिळाची जास्त आवडली, कारण कमी गोड आहे. आणि हे आहे खोबऱ्याची. आपल्याकडे ज्या तिळाच्या मऊ वड्या असतात ना, ज्या आपण संक्रांतीला देतो, जशी खोबऱ्याची चव आहे. खूप जास्त गोडवा आहे, पण तो गोडवा छान. मला स्वतःला गुळाचा गोडवा आवडतो. बऱ्याच लोकांना गुळाचा गोडवा सहन नाही होत, असं वाटतं खूप जास्त गोड आहे. मला आवडतो, त्यामुळे छान प्रकारे. आणि मला असं वाटतं की इथे इतकं ऊन आहे ना, त्यामुळे पूळ खाऊन पाणी प्यायची सवय आपल्याला, उन्हाचा त्रास होत नाही. त्यामुळे ही गोष्ट मला असं वाटतं की उन्हापासून संरक्षण होण्यासाठी किंवा जरा काहीतरी बाबा अंगात ताकद मिळण्यासाठी पाणी प्यायच्या आधी म्हणून सुद्धा खात असावेत. तर शर्मा कचोरी झाली आपली. मला अजून एक कचोरी समजली आहे, ती पण आपण ट्राय करूया. चला.
तर हे पण म्हणतात ओरिजिनल, ते पण म्हणतात ओरिजिनल. हे पण 1950, ते पण 1950. बघूयात की नक्की ओरिजिनल कोण. आय थिंक हे भाऊबंद असावेत, शर्माचे. पण गगन्स असं आहे, तर मला गगन कचोरी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि ती सुद्धा छान आहे असं मला लोकांनी सांगितलं. तर इथली आपण ट्राय केलं, तर ही ट्राय करूया आणि आपण कम्पेअर करून सांगूयात की कुठली जास्त चांगली आपल्याला वाटली. ही चांगली आहे, पण ती जास्त आवडली. त्याचं कारण असं आहे की ती जास्त कडक आहे. ही थोडी वर्ण पण मऊसर आहे, म्हणजे टेक्स्चरमध्ये एवढी गंमत नाही आहे जी तिकडे होती. चांगलीच आहे. परत आपण दोन्हीची जर तुलना केली तर कुठली चांगली जास्त म्हणून तुम्हाला सांगतोय. ह्याचा जास्त तिखट आहे यांचा. याच्या पण आतमध्ये बटाट्याचंच आहे सारण, म्हणजे डाळ नाही आहे, बटाटाच आहे. तो पण खूप माइल्ड आहे. हां, आणि तो बटाटा थोडासा ओलसर होता. हा जो बटाटा खूप ड्राय आहे, त्यामुळे बाहेरनं जरी कडक असली तरी आतला बटाटा ओलसर असल्यामुळे जे कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं. याच्यात ओके ओके वाटतंय, म्हणजे असे आपल्याकडे सुद्धा मिळते असं वाटतं. म्हणजे शेगावला येऊन खातोय कचोरी असं वाटत नाही आहे. ती एकदम प्रॉपर शेगावची कचोरी वाटली. ही फ्रोझन आहे का हो कचोरी? फ्रोझन आहे म्हणजे घरी जाऊन फक्त तळून घ्यायची का? बघू, मला दाखवतो का जरा. किती दिवस टिकते ही? 40 घंटे बाहर रहती है, डीप फ्रीज में 3 महीने. क्या बात आहे. म्हणजे आता फ्रोझन कचोरी हा प्रकार मिळायला लागलाय. म्हणजे ही डीप फ्रीज करून ठेवायची, 3 महिने टिकते डीप फ्रीजमध्ये आणि बाहेर 40 तास. मग डायरेक्ट तळले की घरच्या घरी शेगाव तुमच्या, नाही का? असं आहे. परदेशात पण लोक पाठवत असावेत. खरं तर शेगावला मी पहिल्यांदाच आलो, म्हणजे आधी कधीच शेगावला येण्याचा योग आला नव्हता. व्हिडिओच्या निमित्ताने येता आलं आणि खरंच म्हणजे जो काय अनुभव होता, म्हणजे तो अनुभवच होता असं मला वाटतं. प्रसाद अप्रतिम होता, ती चव कायम लक्षात राहील. शेगाव कचोरी, बाकी गोष्टी आहेत, पण मंदिरामध्ये फिरताना तिथे निवांत बसताना खऱ्या अर्थाने निवांत होता आलं तिथे. आणि मला ना हे खरंच देवस्थानाचं हे चमत्कारिकच वाटतं. म्हणजे व्यवस्थापन आणि ज्या पद्धतीने सगळेजण तिथे काम करतायत, म्हणजे हा श्रद्धेचा भाग आहे. म्हणजे हे स्किल सेटच्या पलीकडचं आहे असं मला वाटतं. आणि प्रसाद मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा प्रत्येक देवस्थानामध्ये जो प्रसाद मिळतो तो वेगळाच आहे आणि प्रत्येकाची वेगळी खासियत आहे. आणि ते खऱ्या अर्थाने चवी पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. खूप छान अनुभव घेऊन मी परत चाललो आहे. अशीच वेगवेगळी देवस्थानं शक्य तितकी आपण करायचा प्रयत्न करू. मला नक्की कमेंटमध्ये सांगा. फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओ असेच घेऊन येत राहू. तोपर्यंत हॅपी जर्नी.